नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण मटारच्या करंज्या बघणार आहोत. बाजारात भरपूर प्रमाणात मटार आलेले आहेत. तर आपण आजपासून आपण मटारचे वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत. तर आज मी तुम्हाला मटारच्या करंज्या कशा करायच्या ते दाखवणार आहे. खूप छान खुसखुशीत अशा करंज्या होतात. तर त्याचं साहित्य आणि कृती आपण बघूया. आज आपण मटारच्या करंज्या करणार आहोत. तर त्यासाठी साहित्य काय काय सांगते. मटार घेतलेले आहेत 1 बाउलभर, कांदा चिरून घेतलेला आहे, 1 वाटी टोमॅटो चिरून घेतलेला आहे. हे 2 मी उकडलेले बटाटे घेतलेत. आपण त्यातला एकच बटाटा घेणार आहोत. गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ. आता आपण ह्याची छानपैकी भाजी बनवून घेऊया. तर मी इथं कढई तापत ठेवलेली आहे आपल्या भाजी करण्यासाठी. तर मी इथं कढई तापत ठेवली होती, त्यात मी तेल घातलं आहे आणि आता मी मोहरीसुद्धा घालून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडायला लागली आहे. आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊया. मी कांदा घालून घेतलेला आहे. हळद टाकलेली आहे. आता आपण हे परतून घेऊया. यामध्ये मी लसूण ठेचून टाकलेला आहे. हे बघा, लसूण ठेचून टाकलेला आहे. आता मी हे परतून घेत आहे. हे छान परतून घेऊया. आता कांदा परतत आलेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण तिखट घालून घेऊया. तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आणि खूप तुम्हाला तिखट हवं असेल तर हिरव्या मिरचीच्या ठेच्याबरोबर असं लाल तिखट तुम्ही घालू शकता. तर मी थोडं मीडियम तिखट करणार आहे, त्यामुळे मी नुसतंच लाल तिखट घातलेलं आहे. आता यामध्ये आपण गरम मसाला घालून घेऊया, म्हणजे सगळे मसाले आपले एकत्र होतात आणि आपलं चव पण छान लागते. आता हे 2 मिनिटं आपण छान व्यवस्थित असं परतून घेऊया. तर हे छान आपण असं छान परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे छान परतून घेत आहे. आता यामध्ये आपण हे जे मटार आहेत ते आपण धुवून घेतलेले मटार आपण यामध्ये घालूया. आपल्याला काही मटारला शिजवायचं नाही आहे, कारण का एक आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे. आता हे मटार आहेत ते आता थोडेसे आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. हे मी इथं झाकण ठेवलेलं आहे. आता एक छानपैकी 5 मिनिटं त्याला आपण वाफ काढून घेऊया. इथं मी 2 बाउल कणिक म्हणजे आपलं गव्हाचं पीठ आणि एक अर्धा वाटी मैदा, थोडासा 2 चमचा किंवा अगदी चिमूटभर किंवा तुम्हाला वाटत असेल तसं 1 चमचा किंवा 2 चमचे असे मी साधा रवा घातलेला आहे ह्याच्यामध्ये आणि मोहन घातलंय. मीठ घालून छानपैकी हे मी मळून ठेवलं होतं आणि हे छानपैकी ते मळून ठेवल्यामुळं छानपैकी आपल्याला हे कणकेचा जो गोळा आहे तो आपला तयार झालेला आहे. आता मटार वाफवल्यानंतर मटार आता आपण वाफवून घेत आहोत इथं. तर बघूया मटारला वाफ आली आहे की नाही ते. तर अजून वाफ आलेली नाही आहे मटारला. तर अजून एकदा आपण थोडंसं झाकण ठेवून आणि 5 मिनिटं आपण वाफ काढून घेऊया. तर इथं आपले मटार छान वाफवले गेलेले आहेत. आता यामध्ये आपण उकडलेला जो बटाटा आहे तो आपण यात घालून घेऊया. बटाटा छानपैकी असा हे बघा, आता हातानं स्मॅश करायचा आहे
त्यामुळे तुम्ही तो एकजीव होतो. तर मी आता याच्यामध्ये बटाटा घालून घेतलेला होता, तर तो सगळा मी एकजीव करून घेतलेला आहे. आता आपण लास्टला आपण ह्याच्यावर आपण मीठ घालून घेऊया, कारण का लास्टला आपण मीठ घालायचं आणि ते सगळं आपण एकत्र करून घेऊया. आता मी गॅस बंद करते, कारण का मटार छान वाफवून घेतलेले आहे. जास्त वाफवायचे नाही आहे, कारण का आपण करंजीमध्ये जे सारण, हे आपलं सारण तयार आहे. तर सारणाचं जे मटार आहे तो मी जास्त वाफवला नाही, कारण का आपल्याला जर करंजीमध्ये आपण आत ते स्टफिंग करणार आहोत आणि परत तेलामध्ये जाऊन ते आपल्याला अजून शिजूनच निघणार आहे. त्यामुळे जास्त मी वाफवून घेतले नाही आहेत. तर अर्धे असे आपण काय म्हणतात त्याला, अर्ध बोकडे मी वाफवून घेतलेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकताय. हे बघा, हे मी वाफवून घेतलेले आहेत असे. जास्त स्मॅश होण्यात तर मी वाफवले नाही आहेत. तर चला, तर मग आता आपण करंजाच्या पाऱ्या लाटून घेऊयात आणि स्टफिंग त्यात भरून घेऊयात. तर मी तर पारी लाटून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग भरून घेऊया. हे बघा, मी स्टफिंग भरून भरलेलं आहे. आता आपण मी करंजी आपण दुमडून घ्यायचं आहे. मी दुमडून घेते. तर अशा पद्धतीनं मी करंजी करून घेतलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय. हे बघा, छानपैकी मी आत छानपैकी भरलेलं आहे आणि त्याची तोंडंसुद्धा मी अशी छान दाबून घेतलेली आहेत, कारण का तेलात गेल्यानंतर ते सुटतात. तर हे अशा प्रकारे मी करंजी करून घेतलेली आहे. आता मी ही करंजी आपण अशाच अनेक करंज्या मी करून घेते. तर मी करंज्या आता मी तेलात सोडलेल्या आहेत. आपण आता छानपैकी तळून घेऊया. मंद आचेवर आपण छानपैकी तळून घेत आहोत. हे बघा, मंद आचेवर तळायचं म्हणजे खुसखुशीत होतात. तर अशा प्रकारे आपल्या करंज्या तयार आहेत. मटारच्या करंज्या खुसखुशीत आणि छान अशा तयार झालेल्या आहेत आपल्या करंज्या. तर जर तुम्हाला करंजी अशी करायची असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि या करंज्या नक्की, मटारच्या करंज्या नक्की घरी करून बघा. आणि जर घरी करून बघितल्यानंतर कसे झालेत ते सुद्धा मला सांगा, कमेंट करून सांगा. आणि असेच जर तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत येतील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि इतर तुमच्यासाठी इतर बायकांनासुद्धा किंवा इतर लोकांना जर अशी रेसिपी बघायची असेल तर त्यांना शेअर करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.